म्युच्युअल फंड सही आहे सादर करतो गुंतवणुकीचे योग्य पाऊल न्यूज 18 नेटवर्कच्या सहकार्यानं. मला आठवतंय मी वॉरन बफेचा एक कोट वाचला होता ज्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की सर्वसामान्यांना जर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणं हा एक उत्तम उपाय आहे. हे वाचून मी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायला चालू केले. सुरुवातीला मी छोट्या रकमेने चालू केलं. माझे नाव पद्मपानी तुळशीदास टिळवे आहे. व्यवसायाने मी आर्किटेक्ट आहे आणि गेली 21 वर्ष मी माझी स्वतःची प्रॅक्टिस चालवतो. म्युच्युअल फंडमध्ये साधारण 20 वर्षापूर्वी मी गुंतवणूक चालू केली. ॲज अ आर्किटेक्ट मला एक गोष्ट माहिती आहे की इमारतीचा पाया जर भक्कम असेल तर इमारत ही मजबूत राहते. त्याप्रमाणे आपला जर फायनान्शियल फाउंडेशन आपल्याला जर मजबूत करायचं असेल तर आपल्याला म्युच्युअल फंडमार्फत आपण ती गोष्ट साधू शकतो. त्यामध्ये शिस्तबद्धता असणे गरजेचे आहे असं मला वाटतं. आपण सुरुवातीला छोट्या रकमेने चालू करू शकतो आणि जसजसं आपलं उत्पन्न वाढेल आपण त्यामध्ये भर घालू शकतो. आणि एक गोष्ट मला माहिती आहे की जर त्याच्यात सातत्य राखलं तर काही वर्षांनी एक मोठा कॉर्पस आपण उभा करू शकतो आणि मोठी संपत्ती जमा करू शकतो. वडिलोपार्जित घर कोकणामध्ये होते. फार जुने घर होते. ते मला जुने घर पाडून नवीन घर बांधायचे होते. त्यावेळी मी माझे म्युच्युअल फंडमधली इन्व्हेस्टमेंट वापरून ते घर नवीन बांधले. तो क्षण माझ्यासाठी फार अभिमानास्पद होता. आणि त्याच्यासाठी मी म्युच्युअल फंडला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे मला प्रोफेशनल फोटोग्राफीची पण आवड आहे आणि मी हल्लीच माझ्या फोटोग्राफीच्या छंदासाठी प्रोफेशनल कॅमेरा विकत घेतला आणि त्यासाठी पण मी म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंटचा वापर केला. मी दरवर्षी माझ्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत भारतामध्ये किंवा भारताबाहेर प्रवास करतो. जेव्हाही मी भारतात किंवा भारताबाहेर प्रवास करतो तेव्हा मला फार विचार करायला लागत नाही, कारण मला माहिती आहे की माझी म्युच्युअल फंडमधली इन्व्हेस्टमेंट ही सेफ आहे आणि त्याचा फायदा हा वाढतच जातो. त्यामुळे मी बाहेर कधीही जाताना निर्धास्तपणे फिरू शकतो. पण माझ्या एक लक्षात आलं की मार्केटमध्ये भरपूर चढ उतार होत असतात आणि मला कधी वाटायचं की माझा निर्णय चुकीचा तर नाही, पण तरी पण मी म्युच्युअल फंडमध्ये टिकून राहिलो. त्यामुळे काय झालं की जेव्हा जास्ती चढ उतार असतात त्यावेळी गुंतवणूक करायची एक उत्तम संधी असते. आणखी एक माझ्या लक्षात आलं की मार्केटमध्ये जेवढी जास्त तुमचं ड्युरेशन तेवढी तुमची मोठी संपत्ती उभी करण्याची जास्ती संधी असते. हे लक्षात आल्यावर मी माझ्या मुलांना पण आत्तापासूनच फायनान्शियल लिटरसी आणि फायनान्शियल प्लॅनिंगचे धडे देतो, जेणेकरून त्यांच्या करिअरच्या सुरुवातीपासूनच ते म्युच्युअल फंडमध्ये किंवा मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतील आणि त्यांच्या भविष्यासाठी ते निधी जमा करू शकतील. त्याचा फायदा एक झाला की जेव्हा जास्ती चढउतार होतात त्यावेळी इन्व्हेस्ट करायची ही फार मोठी संधी असते. आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली, म्युच्युअल फंड मार्केटमध्ये जेवढा तुमचा कालावधी जास्ती
तेवढी जास्ती मोठी संपत्ती तुम्ही उभी करू शकता. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटमध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे सातत्य आणि दुसरे म्हणजे संयम. सातत्य आणि संयम या 2 गोष्टी पाळल्या तर लॉंग टर्ममध्ये आपण आपले कुठचेही गोल किंवा उद्दिष्ट अचीव करू शकतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवढी लवकर आपण सुरुवात करू तेवढी आपला फायदा जास्ती करू शकतो. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमींच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा. म्युच्युअल फंड सही आहे सादर करतो गुंतवणुकीचे योग्य पाऊल न्यूज 18 नेटवर्कच्या सहकार्यानं.